महत्त्वाची बातमी, भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातली उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या उमेदवारांची देखील नावे आहेत। तर भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातली कोणकोणती नावे आहेत? तर रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। एकनाथ खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांना इथून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे। नितीन गडकरी, रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। याआधी नितीन गडकरी यांचं नाव जाहीर न झाल्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती। गडकरींना ऑफरही देण्यात आली होती। त्यानंतर आता बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील, तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसे, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अकोल्यामधून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आहे, तर बीडमधून यावेळेला प्रीतम मुंडे नाही तर पंकजा मुंडे निवडणूक लढवतील। तसंच नितीन गडकरी यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे। नागपूरमधून नितीन गडकरी निवडणूक लढवतील, तर बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। आणखी काही नावं आपण जाणून घेऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी बरोबर आहे निखिला, 20 जणांची उमेदवारी ही आता आलेली आहे। भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे। आपण पहिल्यांदा प्रेक्षकांना प्रत्येक मतदारसंघ न्याय सांगूया। नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धुळ्यामधनं सुभाष भामरे यांना आहे। त्याचबरोबर जळगावमधून स्मिता वाघ हे नवीन नाव, रणजित नगरमधून सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। माढ्यामधून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। नंदुरबारमधून हिना विजयकुमार गावित यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपची दुसरी लिस्ट जी आहे ती आता जारी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा तिकीट, तर बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। अहमदनगरमधून सुजय विखेंना तिकीट मिळालं, तर सांगलीमधून संजय काका पाटलांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळालंय, तर अनुप धोत्रे यांना अकोल्यामधून तिकीट मिळालेलं आहे। तर वर्ध्यामधून रामदास तडस यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालेलं आहे। नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार खरं तर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते, मात्र सुधीर मुनगंटीवार यांचं चंद्रपूरमधून नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। सांगलीमधून संजय काका पाटील आणि नगरमधून सुजय विखे पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्यामधून पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं, तर बीडमधून पंकजा मुंडे निवडणूक लढवतील। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे, तर जालन्यामधून रावसाहेब दानवे यांना तिकीट देण्यात आलं। दिंडोरीमध्ये भारती पवार, भिवंडीमध्ये कपिल पाटील, मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल निवडणूक लढवतील। गोपाळ शेट्टींचं तिकीट कट झालेलं आहे, तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचं नाव, नगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे आता निवडणूक लढवतील। लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना तिकीट देण्यात आलंय। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं देण्यात आली आहेत। 20 नावं या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहेत। अकोल्यामधून अनुप धोत्रे हे निवडणूक लढवतील। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर धुळ्यामधून सुभाष भामरे आणि नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वर्ध्यातून रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे। लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत। जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्रामधली 20 नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत। सांगलीमध्ये संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं। रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे, तर बीडमधून प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार आहेत। अहमदनगरमधून सुजय विखेंना तिकीट देण्यात आले।
धुळ्यामधून सुभाष भामरे आणि नंदुरबारमधून हिना गावित यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली। वर्ध्यातून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली। माढ्यामधून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर भाजपनं 20 जणांची नावं जी आहेत ती जाहीर केली आहेत। नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झाली। रावेरमधून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत। मुंबई उत्तरमधून पियुष गोयल तर मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। तर पुण्यामधून पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। सांगलीमधून संजय काका पाटील आणि नगरमधून सुजय विखेंना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय। तर यांना नागपूरमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे। तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। नागपूरमधून नितीन गडकरी यांचं नाव, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। घूमते हैं उतना कांग्रेसवासी डर जाते हैं उनके घूमने से, और उन्हें मालूम है राहुल गांधी सक्षम नेतृत्व नहीं दे सकते पार्टी को, और उनका नेतृत्व वो नहीं स्वीकार कर रहे, इसलिए पार्टी छोड़ के अन्य पार्टियों में जा रहे हैं। दूसरी बात ये मुंबई से मेयर कोटेचा का भी टिकट काटा गया है, मनोज कोटेचा को टिकट दिया गया है, और मनोज कोटे जो है वो उनका टिकट चेहरे अनेक ठिकाणी बदललेत, उमेदवार बदललेत सर, कसं बघताय त्याच्याकडे? ह्याच्यात बघा शेवटी पक्षाचा निर्णय आहे आणि पक्ष ये पार्टी का निर्णय है, और भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता पार्टी का निर्णय मानता है, और सब ओवरऑल परिस्थिति का विचार करके पार्टी ने निर्णय लिया होगा, तो ये सही है। राहुल गांधी के स्टेशनों के नाम जो है बदलने का आज मंजूरी दी गई है, और अहमदनगर का नाम भी बदला है। विपक्ष कह रहा है कि इनके पास मुद्दे नहीं, इसलिए सब नाम चेंज का ये सब लेके आते हैं चुनाव से पहले। नहीं, देखिए, नाम चेंज यानी ये कोई चुनावी मुद्दा नहीं है, ये मुंबई महाराष्ट्र के अस्मिता का मुद्दा है। जो इसके ऊपर राजनीति करना चाहते हैं, मैं उनसे कहना चाहूंगा कि आप राजनीति से बढ़कर राज्य और राष्ट्र के अस्मिता का विचार करिए। ग्रँड रोड असेल अशा विविध रेल्वेसारखी नावं बदलली आहेत, काय प्रतिक्रिया आहे? दक्षिण मुंबई हा मराठमोळ्या बांधवांचा परिसर आहे, आणि मुंबईत जर का इंग्रजकालीन नावं आपण कायम ठेवली तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण का आपल्या देशातल्या थोर व्यक्तिमत्वांचं नाव ठेवणं हे क्रमप्राप्त आहे, आणि त्याप्रमाणे मला वाटतं ही घेतलेली कारवाई बरोबर आहे। अनेक दिग्गज चेहऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात सिद्ध झालेला आहे। जे 20 नाव महाराष्ट्रातले आलेत त्यामध्ये अनेक मोठे चेहरे जाहीर करण्यात देण्यात आलेले आहेत। नाही, चांगलं आहे ना, प्रत्येक पार्टी दिग्गज उमेदवारच उतरते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जर दिग्गज उमेदवार उतरले असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे। विद्यमान मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेमधून उमेदवारी दिलेली आहे, आपण याकडे कसं पाहता? रणनीतीचा काय भाग आहे? सुधीर भाऊ मुनगंटीवार हे अत्यंत एक्सपिरियन्स नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत, त्यामुळे अशा व्यक्तीला तिकीट देणं हे अत्यंत स्वागतार्थ आहे। नितीन गडकरींच्या नावावरती मागच्या लिस्टमध्ये वेगळी चर्चा होती, आता मात्र नाव आले, कसं बघता? ज्येष्ठ नेते आहेत, अत्यंत प्रभावशाली नेते आहेत, त्यांचं नाव येणं स्वाभाविक होतं। इतर जागांची कधी यादी येईल, काय समय? वेळेत येईल। दक्षिण मुंबईचा सस्पेन्स काय? दक्षिण मुंबईचा सस्पेन्स ज्या वेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल।